मात्र आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त फाईट राहिली आहे. नक्कीच शिवजुवा संघासाठी सांगेन, हरलात पण शिवबा सारखे लढलात मैदानामध्ये, हरकत नाहीये. पुढच्या सामन्यांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. आणि जाऊया मैदानाकडे, जिथे 240+ टीम्स एकमेकांसमोर भेटतील. स्वर्गीय महेंद्र भोईर स्मृती जय हनुमान बामाळली आणि त्यांना फाईट करेल तळोजे मजकूर, एकता 11 तळोजे मजकूर. यस पंचांचा इशारा, लेगबाईची रन असेल. दरम्यान बॉलिंग करत असताना बाळू भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धीरज मुंबईकर आणि धीरज मडवी यांच्यासाठी त्यांच्याकडनं. यावेळी चेंडूला काय जबरदस्त स्वीप केलाय. चेंडू येतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर, चौकार. भाचे परिवार सिद्धी करवले आमचे मित्र सौरव पाटील आणि अमोल पाटील यांच्या वतीने 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटिंग करतोय बामाली संघ आणि त्या संघाला कॅश प्राइज आलाय. मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करत होता, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडले आणि चेंडू येतो डीप मिड विकेट, सीमारेषे बाहेर, षटकार. याच दरम्यान नक्कीच बॉलिंग करत असताना पारितोषिक लावली गेलीत. मात्र यावेळी बॅटिंग करत असताना देखील पारितोषिक येतंय. संघाचे स्पॉन्सर्ड आहेत विवेकजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. चौकार हॅट्रिक असेल किंवा षटकार हॅट्रिक असेल त्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. या षटकामध्ये हाणामारी चालू झाली आहे आणि या चेंडूवर येतोय 1 बाउन्स, चौकार. बामाली टीमला ज्याने पॅक केलंय असं विवेकजी भोईर साहेब आणि नितेशजी भोईर साहेब, या आपण कुठे आला असाल तर मंचावर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा सामना आपण बघू शकतो. मैदानामध्ये अटॅकिंग क्रिकेट चालू आहे. मात्र यावेळी काय जबरदस्त चेंडू फेकला होता, त्याला सन्मान देण्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता आणि सन्मान देण्याखेर आपण बघितलं या एका धावेनं धावसंख्या धापलकरती लागली आहे. 16 धावा, पहिले षटक मार्गस्थ. मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानावरती केली जाते या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. नेहमीच आपण चांगली बॅटिंग बघत असतो आणि तेच करत असताना यावेळी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 16 धावा अंकित केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला चेंडू फील्ड करेल तोपर्यंत येते सिंगल. शेवटच्या 2 चेंडूवर कुठे काय थोडंसं कमबॅक आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. आणि पहिल्या षटकाखेरीज बॅटिंग करत असताना टीम बामाली या संघाचा स्कोर आपण बघू शकतो, बिनगडी बाद 17. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लवशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. जानुमान मित्रमंडळ, जानुमान क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून लवशेठ आपलं स्वागत आहे. बघा रोहिदास इथे फलंदाजी करतो. दोन्ही मामा परिवार सौरव पाटील, अमोल पाटील यांच्या वतीने आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे लागोपाठ 2 षटकारांसाठी. चला रोहिदास, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आता मात्र
भाच्याच्या गावाला तुम्ही आलेले आहात. चला वली या समालोचक साजिद यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद महागुरु. आज आपण बघितलं शेवटची रात्र या स्पर्धेची आणि पाहुण्यांची रेलचल. योगेंद्र दादा असतील, हनुमान दादा असतील, यांच्यावर असलेलं प्रेम या मैदानावरती बरेचशा मान्यवरांना खेचून घेऊन येतं. कारण स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. कारण स्पर्धा आपण बघतो 15व्या वर्षामध्ये पदार्पण करतीये. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतो. कारण आपण बघितलं ना, ज्यावेळी या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली त्याच्या एका दिवसानंतर बऱ्याचशा टीम्सला एंट्री या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मिळाली नाही. मात्र यावेळी दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक रोहित भोईर, ज्याच्या नावानं आपण बघितलं जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. आणि त्या बॅटिंगच्या जोरावर आपण बघितलं सुपर 12 मध्ये क्वालिफाय केलं. टीम 40+ या संघानं 2 मॅच मध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला असा हा ऑलराऊंड परफॉर्मन्स रोहित भोईरच्या माध्यमातून यावेळी खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर, 1 बाउन्स, चौकार. विजय, जबरदस्त बॅटिंग होती मैदानावरती. दोन्ही फलंदाज रवी पावशे आणि रोहिदास पावशे ही जोडी मैदानावरती अटॅक करत असताना पहिल्या सेशन मध्ये यावेळी चेंडू हव्यामध्ये यष्टिरक्षक जज करतोय. मात्र यावेळी पंचांकडे अपील केली जातीये. मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू बॅटला स्पर्श झालेला नाहीये आणि ही लेगबाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. येस, लेगबाईच्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. आणि या एका धावेनं संगीत धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 22 धावा. पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा कुठनं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण आपण बघितलं तळोजा मजकूर हा संघ जबरदस्त बॅटिंग साठी ओळखला जातोय. या मैदानावरती त्यांची बॅटिंग आपण काल बघितली. मात्र यावेळी चेंडू होता हव्यामध्ये. स्वतः कमलाकर शेठ त्या ठिकाणी धावले होते. कारण आपण बघितलं फिटनेस लेवल थोडा कमी आहे. कारण आपण बघितलं क्रिकेट पासून वंचित, कारण प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट खेळणं तेवढं जमत नाही. कारण आपण बघितलं बिझनेस असतील, कामं असतील, या कामधंदा सोडून मात्र क्रिकेटला वेळ देणं तेवढं जमत नाही. आणि अशा परिस्थितीत देखील ते प्रयत्न मैदानावरती करतात. 40+ माध्यमातून त्यांचं देखील करूया स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. या एका सिंगलनं नक्की धावसंख्या 24. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न रोहित भोईरच्या माध्यमातून राहिला आहे. कारण त्याचं कौतुक पहिलं आल्या आल्या केलं होतं. कारण तो ऑलराऊंड परफॉर्मन्स या टीमसाठी देत आलाय आणि त्याच्या आधारावर आपण बघितलं 2 मॅन ऑफ द मॅच देखील या खेळाडूला मिळाले होते. मात्र यावेळी घडलंय काय, शॉर्ट पिच लाईनचा चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय, पकडण्याचा प्रयत्न, मात्र बघता बघता चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. तिथे प्रयत्न भरपूर चांगले होते. मी आधीच म्हटलं होतं की फिटनेस लेवल थोडी कमी असल्या कारणाने कुठे का होईना क्रिकेट खेळणं थोडं जमत नाहीये मैदानावरती, हरकत नाही. प्रयत्न भरपूर चांगले राहिले आणि चेंडू जातोय डीप, फाईन लेग, सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. तसंच आई एकविरा क्रिकेट क्लब तळोजा मजकूर 40+ चषक आहे आणि प्रवेश मला तर वाटतं 1 दिवसीय सामने आहेत. नक्कीच शनिवार 28 फेब्रुवारी या 1 दिवसीय सामन्यांसाठी प्रवेश फी असेल 6500 रुपये. आणि ज्या कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी ऋषभ पाटील किंवा साई राजे यांच्याशी संपर्क साधू शकता. अतिशय चांगली स्पर्धा 28 फेब्रुवारीला आपण बघू शकतो. 40+ चषक 2026 हे पर्व असेल. कोणाला संपर्क करायचा असेल, कोणाला एंट्री हवी असेल तर ऋषभ पाटील आणि साई राजे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. कारण साई राजे म्हटलं ना तर ऑलराऊंड परफॉर्मन्स, मग ते समालोचन असू दे, ओके मागुरू. चला सतीश राजे
क्रिकेटचा खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळताना पाहतो सतीश राजे तलोजा मस्कूर, तुमचंही स्वागत आहे. दोन षटकाचा खेळ झालाय संपन्न आणि सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 14च्या सरासरीनं 28 धावा धावपलकावरती लागली आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकेट मैदानावरती गमावला नाहीये बॅटिंग करत असताना टीम बामाली या संघानं. मात्र कुठे का होईना पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी हरल्यानंतर आलेली फलंदाजी कुठे का होईना योग्य निर्णय मी म्हणेन यावेळी नक्कीच रोहिदास पावशे बॅटिंग करतो ज्यानं 6 चेंडूमध्ये तब्बल 20. नक्कीच आम्हाला स्कोरर ओमकार मडवी यांच्याकडनं माहिती मिळते आणि प्रत्येक चेंडू गणित त्यांचं तेवढंच लक्ष. इथे सन्माननीय अरुण पाटील तलोजा मस्कूर यांचं आगमन झालेलं आहे. अरुण दादा या, आमचे विजयदादा पाटील सिद्धी करवले तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपलं मनपूर्वक इथे स्वागत आहे. थँक्यू. आणि 2 षटकाचा खेळ संपन्न धावसंख्या धावपलकावरती 28 लागली आहे. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं गोलंदाज रुपेश पाटील. रुपेश साठी नक्कीच पारितोषिक आलंय राजेचे केणी साहेब यांच्याकडनं तब्बल विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 40+ खेळाडू खेळतात त्यांचं प्रोत्साहन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न मान्यवरांकडनं केला जातोय. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये, चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 300 धावेचा प्रयत्न जरूर केला होता मात्र कुठे का होईना स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा सेफ आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपण बघू शकतो. कोणत्याही प्रकारचा गडी अद्यापर्यंत गमावला नाहीये बॅटिंग करत असताना टीम बामालीनं. म्हणजे कुठे का होईना सुस्थितीमध्ये या दोन बामाली संघाला आपण बघू शकतो. रवी पावशे आणि रोहिदास पावशे ही बंधूंची जोडी मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करतीये या महत्वाच्या मॅच मध्ये. शॉर्टपिच लाईनचा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच त्या ठिकाणी होते कमलाकर शेठ त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि जल्लोष आपण चारी बाजूने बघू शकतो. जबरदस्त झेल राहिला आणि पहिला गडी बाद होतोय. यावेळी रवी पावशे बॅक टू द पॅव्हिलियन. चला आमचे योगेंद्र दादा पाटील स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर यांच्या वतीने कमलाकर शेठ पाटील आपण इथे झेल पकडलेला आहे. योगेंद्र दादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि कमलाकर शेठ पाटील हे नेहमी खेळाडूंसाठी नेहमी बक्षिसांची बरसात करत असतात. आता मात्र त्यांच्यासाठी हे बक्षीस आमचे योगेंद्र दादा पाटील यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच कमावलं. तर प्रेम आहे, मित्रप्रेम आहे, मैदानावरती खेळतायत. कारण आपण नेहमी आयोजकांच्या भूमिकेमध्ये, मान्यवरांच्या भूमिकेमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण या मान्यवरांना बघत असतो. मात्र आज स्वतःचा खेळ मैदानावरती साकारत असताना काय जबरदस्त प्रयत्न राहिले आहेत तळोजा मस्कूर या संघाचं. कौतुक करेन. जाऊया जिथे पहिला गडी बाद झालाय. रवी पावशे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विकास पावशे बंधूंची जोडी. टीम महेंद्र भोई स्मृती जय हनुमान बामाली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट चेंडू हवेमध्ये प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. यावेळी मिस टायमिंग होतोय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. वेल जज वेल कॅच. जगदीश मुंबईकर होते त्या ठिकाणी. जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून लागणारा हा बॅक टू बॅक दुसरा झटका. राजेश शेठ केनी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक जर प्रस्तावित केली तर 3000 रुपये आणि नकुशेठ पाटील पिसारवे यांच्याकडनं जर या चेंडूवर विकेट आली तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जबरदस्त बॉलिंग होती या मैदानावरती गोलंदाज रुपेश पाटीलच्या माध्यमातून आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लागली होती मैदानावरती आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्यात. विकेट हॅट्रिकची संधी यावेळी निर्माण झाली मैदानावरती. राजेश शेठ केणी यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि नकुल शेठ पाटील यांच्याकडनं तब्बल
2,000 रुपयाचा कॅश प्राइज मैदानावरती रुपेश पाटील या गोलंदाजीवर दिलं जाईल. मात्र या चेंडूवर विकेट मिळवली जाईल का? कारण 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघू शकतो. डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये सजवलंय. रुपेश पाटील सज्ज झालाय नवीन फलंदाज. यावेळी चेंडू हव्यामध्ये, मात्र त्या ठिकाणी प्रयत्न पुन्हा एकदा भरपूर चांगले होते आणि चेंडू सीमारेषेलगत सीमारेषेकडे जाण्यापासून वाचवलं. त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि या चेंडूवर येते सिंगल. या एका धावेनं धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. 31 धावा. जबरदस्त गोलंदाजी आपण म्हणू शकतो, कारण 2 षटकामध्ये ओमकार आपण बघितलं ना 28 धावा मैदानावरती उभारल्या होत्या बॅटिंग करत असताना. मात्र या षटकामध्ये 2 गडी बाद आणि फक्त 3 धावा एकवटल्या गेल्यात. म्हणजे कुठे काही ना कमबॅक राहिलंय या तिसऱ्या षटकामध्ये. फिल्डिंग करत असताना टीम तळोजा मजकूर या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्टपिच लाईनचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी देखील भरपूर चांगले राहिले. चेंडूला 1 बॉस अडवलं जरूर. नक्कीच सतीश होते त्या ठिकाणी, फंबल झाले थोडे आणि नक्कीच या चेंडूवर येत आहेत 3 धावा. प्रयत्न भरपूर चालू आहेत मैदानावरती. महागुरु काय म्हणाले या क्षेत्ररक्षणाबद्दल? निश्चित स्वरूपात कौतुक करावं लागेल. सतीश राजे तुमचं कौतुक करावं लागेल. उत्तम क्षेत्ररक्षण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बामाली क्रिकेट संघाने, जानमान बामाली क्रिकेट संघाने अतिशय उत्तम त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळाला. मात्र तिसऱ्या षटकामध्ये एकता 11 तळोजा मजकूर क्रिकेट संघाने इथे दमदार कमबॅक केलेला आहे. नक्कीच आणि त्यांची फलंदाजी तेवढी चांगली राहिली या मैदानावरती, कारण 2 मॅच जिंकल्या. त्या फक्त फलंदाजीच्या जोरावर या मैदानावरती या संघानं मॅच जिंकल्या. या अनुषंगानं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. मात्र कुठे कवणे या षटकामध्ये झालेला कमबॅक. यावेळी चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि गुड रन बिटवीन द विकेट. या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघितली. रोहिदास पावशे आणि निलेश पावशे यांच्या माध्यमातून येत आहेत 2 धावा. 3 षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि 3 षटका अखेर प्रथम बॅटिंग करत असताना टीम बामली या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 36 धावा. नक्कीच खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये आपल्या सोबत जोडले जातील तळोजा गावचा एक बुलंद आवाज साईराजे यांना आपण ऐकू. तत्पूर्वी आपण जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे मॅच असेल टीम तुर्भे बी विपक्ष त्यांना फाईट करेल. पिसारवे सागरचा संघ असेल तर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण कुठे असाल तर लगेचच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तुर्भे विपक्ष पिसारब्याशी लढत असणार आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. एकता 11 तळोजा मजकूर क्रिकेट संघाला आणि प्रभाकर पाटील स्मृती चषक क्रीडा स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील, विद्यमान नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू महगुरु. या स्पर्धेचा नियम बघितला ना तर दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल पडण्याच्या अगोदर टॉस झाला पाहिजे आणि जो संघ उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जातो. कारण उपस्थिती नसल्या कारणाने या स्पर्धेचा नियमच तसा आहे. कारण आपण बघितलं 3 संघांना या नियमाचा सन्मान करावा लागला. पण जाऊया मैदानाकडे, जिथे 4थ्या षटकामध्ये आपण बघू शकतो दीपक शेठ पाटील नेहमी मान्यवरांच्या भूमिकेमध्ये, आयोजकांच्या भूमिकेमध्ये, मात्र आज या सिद्धी करवलीच्या मैदानावरती एका प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो. आणि 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. संघाची धावसंख्या 36 धावा. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र प्रयत्न तेथे देखील चांगले राहिले परंतु चेंडूला अडवू शकले नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे बाहेर. दन 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 करत षटकार. युवराज पाटील कुठे असतील तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. षटकार ठोकलाय. संगीत धावपलकावरती येतीये 42 धावा. टार्गेट सेट ओव्हर आहे आणि या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. बॅटिंग करत असताना
यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारची बॅट मैदानावरती फिरली, मात्र ह्यावेळी गोलंदाज देखील तेवढा चतुर चालाक आपण बघितलं. चेंडूची लाईन थोडी मागे खेचली, मात्र ह्यावेळी कोणत्या प्रकारचा कनेक्शन मैदानावरती झाला नाहीये आणि येतो हा डॉट. एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना मैदानावरती हे दोन्ही संघ एकमेकांसमोर लढतायत, भिडतायत, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे आणि मॅच जिंकली तर एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच होऊ शकतो. चेंडू हवेमध्ये, प्रयत्न त्या ठिकाणी चांगले राहिले, परंतु यावेळी पुन्हा एकदा होतीये मिसफील्ड आणि या चेंडूवर नक्कीच तळोजा मजकूर संघ प्रयत्न भरपूर करतोय, परंतु प्रयत्नांना यश लाभत नाहीये. हरकत नाहीये, प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि यावेळी आयुष्यमान भवाचा आशीर्वाद देत असताना बॅट्समन रोहिदास पावशे या खेळाडूला. मात्र गोलंदाजी चांगली होती या मैदानावरती. गोलंदाज दीपक पाटील यांच्या माध्यमातून सांगित धावसंख्या या एका धावेनं 44. शॉर्टपिच लाईनचा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमलाकर शेठ पाटील होते, मात्र यावेळी देखील आपण बघितलं तर झेल कॅरी करता आला नाही. परंतु आज विचार केला ना सैराजे, भरपूर चेंडू हे आपण बघितले तर कमलाकर शेठ यांना शोधत जातात. साजिद इथे खऱ्या अर्थाने बघा कमलाकर शेठ पाटील हा चांगला प्रयत्न केला, परंतु या मला सुरुवातीला असं वाटलं की चेंडू 4 धावांसाठी जाईल. 3 धावा झेल जरी पकडण्यात अपयशी ठरले, परंतु 3 धावा वाचवण्यामध्ये कमलाकर शेठ पाटील याने सक्षमरित्या दाखवली. नक्कीच नक्कीच प्रयत्न भरपूर चांगले राहिले त्यावेळी पूर्ण तळोजा मजकूर संघाचे. आपण बाउंड्री लगत भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं, तदनंतर कमलाकर शेठ पाटील यांना बघितलं. शॉट थर्डमॅन रजरमध्ये आता ते चेंज करण्यात आलेत आणि यावेळी दीपक पाटील काही जबरदस्त गोलंदाजी करतायत या शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा शॉर्टपिच लाईनचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू काढली, वेल जज वेल कॅच. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी दत्ता होते, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि यावेळी लागणारा हा 30चा झटका. नक्कीच भरपूर कॅचेस कमलाकर शेठ पाटील यांच्याकडे गेल्यात, परंतु यावेळी या शेवटच्या चेंडूवर जर त्यांच्याकडे झेल गेला आणि त्याने जर झेल टिपला तर शिवशंभो क्रिकेट क्लब तळोजा मजकूर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जबरदस्त प्रोत्साहन दिलं जातं मैदानावरती, कारण आपण बघितलं भरपूर वेळा तळोजा संघाला बऱ्याच ठिकाणी खेळण्याची संधी पॅक करत असतात कमलाकर शेठ, मात्र त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य शिवशंभो तळोजा मजकूर संघाच्या माध्यमातून जर झेल त्यांच्याकडे गेला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो. शेवटच्या चेंडूवर टार्गेट सेट करणारा येतो हा दणदणीत षटकार. पावशे जो सलामीसाठी गेला होता त्याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ राहिला. 11 चेंडूमध्ये तब्बल 32 धाव्याची इनिंग मैदानावरती साकारली. येस मागुरू, 4 षटकामध्ये तब्बल 51 झालेत आणि येणारे 24 चेंडू आणि 52 धाव्याचं लक्ष असेल. जाऊया महागुरू यांच्याकडे. थँक्स साजिद मडवी. इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला तुर्बे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पिसारबे, मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळेल. आणि अमोलदादा पाटील, स्वागत आहे तुमचं. चला या, अमोल पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. चला बघूया, सामना 4 षटकांचा असेल. हॅज अ मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स. टेल साठी पुकार देण्यात आलं. तो सांगतो कॅप्टन, बोला. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय गोलंदाजी. यापूर्वी तुर्बे विपक्ष पिसारवे अशी लढत झाली होती. हो, सामना कोण जिंकला? पिसारवे. पिसारवे. आणि यामध्ये काय लढत चुरशीची बघायला मिळेल? हो, नक्की.
थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे तेजेशने नाणेफेक जिंकली. पिसारवे एका बाजूला आपण पाहतो तुर्बे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करणं इथे त्यांनी पसंत केलेलं आहे. जगदीश हसुराम म्हात्रे पिसारवे, तुम्ही तुमच्या संघाला खऱ्या अर्थाने ते टी शर्ट्स पुरस्कृत केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. पिसारवे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः शतरक्षण करणं इथे पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी तुर्बे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला आमचे कामेश पाटील या, एकच वादा कामेश दादा. कामेश या, आपण व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला आज यापूर्वी आवाज ऐकलं साजिद मडवी यांचा, एक आदर्श क्रिकेटर, एक उत्कृष्ट समालोचक. आता बोलूया एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व, आमचे समालोचक मित्र साही राजे तलोजा मस्कूर यांच्याकडे. धन्यवाद. माहितीचा महासागर म्हटलं तर आमचे महागुरु, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे योगेशजी भडवी सर, सिद्धी करोले साजीजी असतील, त्यानंतर आमचे सागर मांडवकर सर, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, तळोजा मजकूरचे आमचे ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करू. सर चेंडू द्या आणखीन त्यांना. चेअर्स पहा, आमच्या खेळाडूंसाठी सध्या तरी मंचकावरती 9 चेअर ठेवा बसण्यासाठी. आमचे दीपक शेठ पाटील यांचे सुपुत्र आमचे कृतान मॅचचा आनंद घेत आहेत. कृतान, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कामेशजी पाटील, अजयजी पाटील, पिंटू शेठ पाटील, गंपू शेठ, अर्थातच मॉडी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अविनाशजी मुंबईकर, हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे ज्ञानेश्वर पाटील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं आणि अर्थातच ओमसाई 11 तलोजा मस्कूर टीमकडनं कन्हैया मुंबईकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा धनादेश. आणि ज्या पद्धतीनं बालू भोईर अर्थातच रोहित भोईर मैदानावरती उतरतील, आमचे धीरज मुंबईकर आणि धीरज मडवी यांच्याकडनं 6 हॅट्रिकसाठी, मग चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक असो, यांच्याकडनं मात्र 3000 रुपये असतील. यांच्या विवेक भोईर अर्थातच बामालीचे ते पॅकर्स आहेत, त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये बक्षिसांची खैरात आहे दोन्ही बाजूनं. आता मात्र येत्या शनिवारी 28 तारखेला 40+ धमाका तलोजा मस्कूर इथे असणार आहेत. रोख रक्कम 30,000 आणि द्वितीय पारितोषिक 15,000. मालिकावीरसाठी त्या ठिकाणी पाहिलं तर एकंदरीत स्पोर्ट्स सायकल आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी ब्रँडेड शूज आहेत आणि बेस्ट बॅट्समॅनसाठी कूलर देखील आहेत. संपर्क आपण नक्कीच साधू शकता. आमचे ऋषभ पाटील, मी स्वतः साईराजे, कामेशजी पाटील. आणि ॲडव्हान्स दिल्याशिवाय कुठलाही संघ इथे ग्राह्य धरला जाणार नाही. सिद्धी करोले संघाने ते ॲडव्हान्स दिले 3,000 रुपये, त्यांचं स्वागत आहे. होली जवळ आलेली आहे, तर सायकल देखील असू शकते किंवा बामाली क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये जर विजय संपादित केलं तर कैलाश म्हात्रेपाडा यांच्या वतीने त्यांच्यासाठी इथे भोजनाची व्यवस्था, एक चांगली स्पेशालिस्ट मेजबानी दिली जाईल. तरी एका बाजूला तलोजा मस्कूर क्रिकेट संघाने सामना जिंकला तर आदरणीय आमचे मुकुंद राजे यांच्या वतीने सुद्धा तलोजा मस्कूर संघाला स्पेशालिस्ट इथे खऱ्या अर्थाने मेजबानी दिली जाणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स साई राजे. स्वागत आहे. सलामीची धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तितकाच पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाज टीम बामाली टीमचा 40+ संजय भोईर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सज्ज. मॅच होते आरंभ, होते शुभारंभ. बोला गणपती बाप्पा
मोर्या पहिलाच बॉल गोलंदाज मार्क वरती गोलंदाज तयार. हो यावेळेस ब्लॉकर मध्ये फेकला होता, सन्मान दिलाय चेंडूवरती कन्हैया मुंबईकरना. गोलंदाज मुरलेला आहे, ताकदीचा आहे, अगदी चांगली गोलंदाजी इथे साकारत असताना पहिल्या चेंडूवरती क्विक सिंगल इथे आपण पाहिली. आणि श्री गणेश ओपन झालाय तो मात्र अर्थातच एकता 11 40+ तलोजा मस्कूर टीम. भरपूर कंदे समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे भावेश पाटील तेजस्वी पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप राजेश ट्रॅकिंगला समोरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार इथे घ्या, भरपूर मोठा धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4-4 गडी आहे रणझुंजार. बॅटीला आली आधार, चेंडू सीमा पार, खणखणीत 4. विवेक शेठ भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये आहेत. क्या बात आहे, बक्षिसांची खैरात आहे आणि जबरदस्त एक मैत्रीपूर्वक लढत आहे. 40+ बामणी टीमसाठी शुभेच्छा येतात. आमचे कुस्ती पैलवान अर्थातच भगवान गुंदली मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत. चेंडू सीमा पार, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषे बाहेर, छूमांतर. दीपक शेठ म्हस्कर नितलस यांच्याकडनं संदीप राजे यांच्यासाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक आहेत 6 हॅट्रिक साठी. आणि मकुंजी राजे यांच्याकडनं तब्बल 10,000 जबरदस्त बक्षिसाची खैरात आहेत. सध्या तरी मंचकावरती 3,000 जमा आहेत. कदाचित गुगल पे, फोन पे, स्कॅनरवरती पैसे येतील, हरकत नाही, पैसे येतील, परंतु प्रत्येक षटकार चौकार षटकारासाठी 500 रुपये होते ओमसाई तलोजा मजकूर, तर 500 रुपये ते जमा झालेत संदीप राजे यांच्या खात्यामध्ये. करण्यासाठी होते का? ओके, हरकत नाहीये. मॅच बरोबर रंगात येतात. संजयला मात्र विचार करावा लागेल, कारण 5,000 रुपयाचा पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. संजय मध्ये ती ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे, तो इथे पन्नाला लावावा लागेल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज देखील तयार आहेत. पॉवर प्ले मध्ये फलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण बालूराजे. हो, ऑफ साईडला कट करतायत. एक धाव तर सहजरित्या अंकित केली जाईल. ज्या दिशेने चेंडू हवा होता त्या दिशेने आला होता, बॅटच्या स्लॉट मध्ये नाही आला चेंडू. एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावतोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती एका डझनामध्ये 12 धावा आहेत. धाव पुस्तकावरती 52 धावेंचा लक्ष्य. 4 षटकामध्ये 13.00 ची सरासरी गाठायची आहे. कन्हैया मुंबईकरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ते जमा आहेत. ओम साई 11 तलोजा मस्कूर टीम. जबरदस्त मॅच, रंगाते मॅच. कन्हैया स्ट्राइक एंडला. हो यावेळी भरपूर प्रचंड वेग होता चेंडूवरती. अशाभूत अशा नजरेनं मात्र फलंदाज कन्हैया देखील पाहतच बसले. बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण देखील इथे केला जातोय. डॉट चेंडूची सांगता अशाच पद्धतीने गोलंदाजी संजयला इथे करायची आहे. चेंडू फेकून झाल्यात. ओमकार मडवी आमचे गुणलेखक, आमचे मित्र आम्हाला सांगतात 5 चेंडू झाल्यात आणि एकूण धावसंख्या 12. यावेळेस हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत. पंच आमच्या दिशेने बोलतात, अगदी शाहरुख खानच्या आधेमध्ये पंच आम्हाला सांगते इट इज व्हाईट बॉल. पंचाच्या पॅनलमध्ये खरं तर आज आपण या ठिकाणी पाहतोय आमचे मनोजी पवार सर असतील, सचिनजी कडू असतील, त्यानंतर आमचे गुरुदास भोईर हा पॅनल आहे ऑफिशियल पंच, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलर लाईनचा चेंडू आहे, पाठवला चेंडू सीमा रेषा पार, कडक षटकार. 500 जमा. ऑपरेटिंग आमचे सागर लाजवाब. पहिल्या षटकामध्ये बामाले टीमनं 17 बनवल्यात, परंतु त्याचा पलटवार या ठिकाणी तलोजा मस्कूर टीम देत असताना रोखठोक उत्तर पहिल्या षटकामध्ये 19. चला 6 हॅट्रिक साठी आता मात्र बक्षिसाची खैरात वाढत चालली. टीम तलोजा मजकूर टीम साठी शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजा मजकूर भावेश पाटील, आमचे विशालजी पाटील, विशालजी राजे आणि संपूर्ण आमची टीम रोशनजी राजे यांच्याकडनं 6 हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लाजवाब. आणि ही मॅच जर जिंकली तर मुकुंदजी राजे यांच्याकडनं थेट दर्शनाला आपल्याला जावं लागेल. तो मात्र
खरवली देवीच्या दर्शनाला आपण थेट निघणार आहोत. मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण एक मॅच जिंकली तर निदान एक ट्रॉफीवरती नाव तलोजा मजकूर टीमचा कोरलं जाईल. परंतु पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन, आणि ते गोलंदाजीसाठी निलेश पावशेकर लेफ्ट हँडर गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये 19 झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. स्विचिट, विनाशकालीन विपरीत बुद्धी, डॉट चेंडूची सांगता. ज्यावेळेस तुम्ही स्विचिटचा अस्त्र बाहेर काढता त्यावेळी तुमच्या नजरा या चेंडूवरती जबरदस्त पॉवरफुल असायला हव्यात, परंतु चेंडू इतका वेगवान होता, थेट एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये 19 झाल्यात. 13.00 सरासरी गाठायची आहे. गोलंदाज निलेश छोट्या रनअपमध्ये गोलंदाजी सातत्याने ते करत असतात. लेग ब्रेकरचा सुलतान म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. तोच हा गोलंदाज. बालूराजेमध्ये क्षमता आहे, त्याच्या बॅट्समधून देखील धाबा बांधताना आपण पाहिल्यात. जास्त वेळ घेता टीम बामाली टीम. गोलंदाज सज्ज. हो हो, हा ट्रॅकर होता. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. 1 बाउन्स फील्ड होते तोपर्यंत 2 धावा. एकेरी दुहेरी धावेने देखील सामना तुम्ही बनवू शकता, जिंकू शकता, कारण बनवाच्या अवघ्या 4 षटकामध्ये 52. सध्या तरी धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिली तलोजा मजकूर 40+ टीमची धावसंख्या धाव पुस्तकावरती. गणरायाचा शुभ अंक आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त मॅच आहे, रंगाते मॅच, लाजवाब मॅच, जबरदस्त मॅच. फुलर लाईनचा चेंडू गॅप शोधलाय. जबरदस्त प्रहार, डिबेक्सला कव्हरला, क्रॅकिंग कव्हर डाइव, चेंडू सीमा पार, खनखनी 4 रनों के लिए. तुल्य मित्र सागर शेठ मडवी धरणा यांचं आगमन, आणि त्यांच्या समवेत आमचे गुरुनाथ शेठ पालेकर साहेब देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पडतं पावलं सज्जनांची शोभा वाढवली नाईट या सामन्याची, परंतु प्रहार करायचा होता. तू मैं योग्य कॉल होणं गरजेचं होतं. चांगला चेंडू आहे, चांगला फेकी. पश्चाताप होतोय बालूराजेला का हा चेंडू लॉलीपॉप होता. सहजरित्या आपण त्याला प्लॉट मध्ये पाठवू शकत होतो. चेंडू फेकून झाल्या षटकातील 4 संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 25 वरती 0 गडी बाद. ही जमिनीलगतची बाजू आहे, परंतु अद्याप देखील रोहित भोईर सारखा बाहुबली हा खेळाडू कक्षामध्ये बसलाय. त्याच्यावरती नजर आहेत. गोलंदाज तयार आहेत. हो, प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे तो, टिपलाय झेल. झेल खाली होते. रामनाथनं काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. संदीप राजेचा खेळ समाप्त. आर के इन्व्हर्टरचे मालक विजयदादा राजे आणि अरुण भोईर तुर्भे या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. जानुमान मित्रमंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. तर सामन्याकडे आपण बोलतोय. एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिल्या गेल्यात 25. षटकातील अंतिम चेंडू बाकी. ज्या फलंदाजाची संपूर्ण तलोजा मजकूर टीमचे खंदे समर्थक वाट पाहत होते, तो फलंदाज या ठिकाणी आलाय. बालू भोईर, रोहित भोईर. 6 हॅट्रिक साठी अर्थातच धीरज मडवी आणि मुंबईकर यांच्याकडे 3000 आहेत. हो, मोठा विकेट. फलंदाज बाद. नक्कीच येस, बाद आहेत फलंदाज. चला पाणी घेऊन चला प्लीज. इंजर्ड होतात, दुखापत होत आहेत पायामध्ये. थोडा रॉड्स देखील आहेत त्यांचे. आमचे 12th मॅन आम्हाला सांगतात. हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण.
दाद देईन मी खऱ्या अर्थानं. जबरदस्त झेल देखील भरपूर चांगला. फर्स्ट किट. गाडी घेऊन चला, आपण बाईक घेऊन चला, बाईक घेऊन चला. चला 12th मॅन आता आपण मैदानामध्ये चला. इम्पॅक्ट प्लेअर 12th मॅन आपण जाऊ शकता मैदानामध्ये. चला स्कूटी आपल्या इथे 2 स्कूटी आहेत बघा, एक घेऊन जा. जर कोणाची स्कूटी नसेल तर यापैकी चला संजय दादा चला एक स्कूटी घेऊन जा. चला मैदानात गेले. काय असतो मित्रांनो क्रिकेट. गावाचा संघ आपल्या मैदानावरती खेळतो आणि त्या गावाच्या संघासाठी आपण सर्व कामधंदे सोडून इथे येतोय, त्याचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट काय असतो मित्रांनो, सकाळच्या चहाच्या वेळेस देखील आपण चर्चा करत असतो ती फक्त क्रिकेटची. याचंच नाव आहे मित्रांनो क्रिकेट. संघात जागा मिलो ना मिलो पण संघाच्या विजयात आनंदाचा व्यक्त करणे असतो क्रिकेट. चला यस योगेंद्र दादा. चला बामलीचे कोण गावकरी रोहित भोईरवरती भरपूर इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा सर्व काही निर्भर होत्या, परंतु तो फलंदाज बाद झाला. जास्त आपण त्याचं कौतुक केलं आणि जास्त तारीफ कधीच हजम होत नसते. तसंच काही घडलं मैदानामध्ये आणि तो फलंदाज बाद झाला. कमलाकर दादानी काय झेल टिपला. जबरदस्त. 500 रुपये या खात्यामध्ये आपले जमा झालेत. आणि जर एखादी कॅश पकडली असती तर शिवशंभू क्रिकेट क्लब तलोजा मजकूर भावेश अँड ऑल द टीम यांच्याकडनं 5,000 होते. क्या बात आहे. चला आता आपण मैदानात क्रिकेट क्लब सिद्धी करवले खास करून आमचे संदेश पाटील असतील, आमचे खऱ्या भाऊ पाहिलं तर आमचे रोशन असतील, आमचे ओमकार असतील, आमचे संदीप असतील, संपूर्ण आमचे नयन असतील,
यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. त्या संपूर्ण आयोजकांचं मनापासून आम्ही आभार आणि स्वागत देखील व्यक्त करतोय. प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे हनुमान दादा यांच्यावरती, योगेंद्र दादा यांच्यावरती असणारा प्रेम या मैदानावरती आपण पाहतोय. ना सत्तेसाठी ना स्वार्थेसाठी ही स्पर्धा फक्त सिद्धी करोळे गावाच्या एकात्मतेसाठी. या स्पर्धेमध्ये एक बाईक आम्हाला सुपूर्द करण्यात आली संजय शेठ पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडनं, आणि एक बाईक अद्याप देखील आम्हाला स्पॉन्सरशिप देण्यात आली SK एंटरप्राइजेसचे मालक श्री छत्रपती नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील आणि गोल्डन मॅन प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष आमचे दीपक शेठ पाटील यांच्याकडनं आम्हाला बाईक देण्यात आली, त्यांचे देखील आभार. पाटील वडापावचे मालक आदरणीय सन्मान्य आमचे रत्नाकर शेठ पाटील यांचं आगमन. रत्नाकर भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोद पाटील आमचे सर्व बॅनर्स डिजिटल प्रिंटर्स आपण त्याच्याकडे पाहत असतो, फ्री सेवा त्यांच्याकडनं. त्यांचे हृदयाचे ठोके आता वाढले. आमचे विष्णू शेठ पावशे देखील या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं ते इंजुर्ड झालेत, खऱ्या अर्थानं दुखापतग्रस्त झालेत. चला 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धाब्यांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा आपण बामाली 40+ टीम. मॅच भरपूर रंगात आहे. कन्हैया मुंबईकर आणि जगदीश मुंबईकर ही भावंडाची जोडी मैदानावरती. खेळ जिंकण्यासाठी जे काय करायचं या जोडीला करायचे आहे. 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त रंगात ये मैच, जबरदस्त मैच. जीत की खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. 12 चेंडू 27 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती कन्हैया मुंबईकर 6 हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. अर्थातच धीरज आणि धीरज बडवी आणि अर्थातच शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजा बोजकूर आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. एक षटकार आलाय ओम साई 11 तलोजा मजकूर टीमच्या माध्यमातून. उदंड प्रतिसाद 40+ टीम वरती दिसतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जीवन हो सॉफ्ट हँड गलीच्या रिझर्व मध्ये चेंडू चाललाय गरंगलत. एकच धाव. या ठिकाणी मोठा फटका आला असता परंतु काहीतरी वेगळंच डोक्यामध्ये होतं. कदाचित जगू मुंबईकर स्ट्राईक एंड वरती आणण्याचा त्याचा विचार होता. आमचे उत्तम शेठ भोईर संतोष शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत असतील. पेंदरचे एक जबरदस्त आयोजक आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आमचे रविदादा बडवी भोईरपाडा यांच्याकडनं टीमसाठी शुभेच्छा येतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रवी भाऊ आपलं स्वागत आहे. हो टॅप करतात, ही वेळ नाही आता टॅपची. आता संघर्ष इथे करायचा आहे. तलोजा मजकूर टीमला बनवायच्या आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज. 10 चेंडू 26 धाब्यांची गरज. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए आप जैसा. बनवू शकतात. तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये होश आहे, तुमच्यामध्ये जज्बा आहे, रुतबा आहे, रुबाब आहे, तो दाखवावा लागेल. फुल टॉस होता, गॅप मध्ये खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, हुलकावणी दिली आहे. चेंडूना मात्र दुहेरी धाव देखील कंप्लीट. सिंगल आणि डबलला फारसा फरक पडत नाहीये टीमला, बामाली टीमला. परंतु आता 1-1 2-2 धावेवरती लक्ष केंद्रित न करता आता एक्सट्रा वरती आता भार देणं गरजेचं आहे. समीकरण येऊन ठेपते. आता 9 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. 6 चौकार चालतील, 4 षटकार चालतील, परंतु येतील कधी याच अनुषंगाने तलोजा मजकूरचे ग्रामस्थ मित्र मंडळ याची वाट पाहत असताना 9 चेंडू 24 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. प्रहार केला आडवा बॅटनं, डीप मधून क्षेत्ररक्षक दूरवर येतात. धावाचं आहे, पालायचा आहे, परंतु इथे मात्र एकच धावेवरती समाधान इथे व्यक्त केला जातोय. एक वेगळी स्ट्रॅटर्जी तलोजा मजकूर टीमची ते दिसून येते. 8 मध्ये 23 धावा आता कठीण बनत चाललाय तलोजा मजकूर टीमसाठी. ज्या पद्धतीने त्याने टीमची बांधणी केली, ज्या पद्धतीने दीपक शेठ पाटील कमलाकर शेठ पाटील यांनी जी एक जबरदस्त साखली बांधली 40+ टीमची, खऱ्या अर्थानं मी त्यांचं कौतुक करेन. आता समीकरणे येणारे 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. फलंदाज स्ट्राईक एंड वरती कन्हैया मुंबईकर. प्रहार केला, एकच धाव.
एकच वरती समाधान. आता रंगात येते मॅच. 7 मध्ये 22. या अंतिम चेंडूवरतीचा प्रहार आला तर 6 मध्ये 22 राहतील. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या भाषेला वाव नसते. परंतु आता संघाला धोका आहे. मग बिंदास ठोका. ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र करायची आहे. ते फलंदाज जगू मुंबईकरला, कन्हैया मुंबईकरला. आता कंदे समर्थक तलोजा मजकूर टीमच्या अगदी स्मशान शांतता. कपालावरती असंख्य प्रश्नचिन्ह यावेळी दिसून येतात. 7 मध्ये आता हो चेंडू सोडून देत आहेत. अगदी जोराचा प्रहार, फाईन लेगला षटकार देखील आला असता परंतु त्यांनी चेंडू सोडून दिल्यात. आता समीकरण येऊन टिपतंय. उर्वरित समीकरण 7 चेंडू 21, 7-21 300च्या स्ट्राईक रेटनं आता इथे मात्र फलंदाजी करायची आहे. ती फलंदाजी इथे करणार त्यातील मात्र शंका नाही. एखादा षटकाराची वाट, एक षटकार जर आला तर दबाव तंत्र थोडा कमी होईल. प्रहार केला जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच फटका तिथे जातोय. परंतु नशिबाची साथ इथे मात्र तलोजा मजकूर टीमला मिळते. चेंडू सीमा पार 4 रनों के लिए. नक्कीच समीकरण येऊन ठेवते. येणारे 6 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. 6 चेंडू 17 धावींची गरज आहे. जबरदस्त रंगात आणि जबरदस्त मॅच रंगात आली आहे. पैसा उसूल मॅच. अंतिम चेंडूवरती चौकाराला थोडासा दबाव तंत्र कमी झाला. आता समीकरण आहे लगेच आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्वरित जागाची आहे. टीम बामाली 40+ टीम विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. जबरदस्त मॅच आहे. 6 मध्ये 17 बनवल्या जातील का? कारण कन्हैया मुंबईकर सारखा तालनहार संकटमोचक फलंदाज अद्याप देखील क्रीजवरती तयार आहेत. आता जे काय करायचं आहे ते कन्हैया मुंबईकरला करायचं आहे. 6 मध्ये 17, 6 मध्ये 33, 35, 40, 42 होताना आम्ही पाहिल्यात. तर 6 मध्ये 17 काय होणार नाहीये. मॅच भरपूर चांगली आहे. दोन्ही टीमचे कंदे समर्थक अगदी मोठ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्यात. तर बामाली आणि तलोजा मजकूरचे ज्येष्ठ नागरिक जर या ठिकाणी आलेले असतील त्यांना मी विनंती करीन या व्यासपीठावरती आपल्या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भगवानजी राजे आमचे काकाश्री यूट्यूबच्या माध्यमातून जरूर मॅचचा आनंद घेत असतील तर काका आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भरपूर प्रचंड प्रेम आहे आमच्या काकांचं. एक उत्कृष्ट आचार्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. मग शुभ कार्यामध्ये त्यांचा एक कडवा देखील आम्ही ऐकत असतो. अगदी तो कडवा ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. इतका चांगला कडवा. ते नक्कीच शुभमंगल या मंगल अष्टकामध्ये ते गात असतात. त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. गोलंदाज येतात विलास पावशे. विलासला इथे गोलंदाजी झकास करायची आहे. समोर फलंदाज आता मात्र कन्हैया मुंबईकर. लाजवाब फलंदाजी करायची. अडला असतील हजारदा, पडला असतील हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा. झालं गेलं विसर आता. मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर कन्हैया मुंबईकर. तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 6 मध्ये 17 क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. चेंडू बॅक्सला कव्हरला. क्रॅकिंग कव्हर आहे. चेंडू सीमा रेषा पार. 4 रन. मध्ये बनवायच्या आहे 13. जबरदस्त मॅच आहे. रंगात मॅच आहे. आता 5 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. 6 मध्ये 17 धावींची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. रंगात मॅच. जबरदस्त मॅच. आता 5 चेंडू 13 धावींची गरज आहे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज चांगली गोलंदाज करतात परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ इथे लाभत नाहीये. कोण पोहोचणार सुपर 6 मध्ये चमकणाऱ्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती? कोणता संघ आपला नाव इथे करणार आहे? 5 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज विलास पावशे फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. हो सोडला जेल. पुन्हा एकदा संधी आहे. संधी आहे नाहीये. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात जगदीश मुंबईकर बॅक टू द पॅव्हलिंग कक्षामध्ये निराशपूर्वक पॅव्हलिंगचा रचना पद असताना फलंदाज बाद.
सह्याद्रीचा सिंह गरजेतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. आता उर्वरित समीकरण 4 चेंडू आणि 12 धावा. 3 चौकार चालतील, 2 मोठे फटके देखील चालतील, परंतु कोण जिंकणार ही मॅच? रंगात ही मॅच. गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील स्ट्राइक एंडला ही मॅच जिंकून दाखवली तर कामेश शेठ पाटील आणि ऋषभ शेठ पाटील यांच्याकडे 2000 रुपये. क्या बात आहे. चौकार हॅट्रिक करणार का हा गोलंदाजच्या वरती आक्रमण करणार का? प्रहार तर केला इथे. यावेळी तारेगीत झाली तर हो माय गॉड, यावेळी आता नशिबाची साथ लाभते. तलोजा मजकूर टीमचा तालनार संकटमोचक फलंदाज स्ट्राइक एंडला. आता बनवायचे आहे 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. संकट गगनी गडगडते, उरी समस्या गडगडते, तना मनाला भेगा परून उभय चराचर ही गडगडते. मग तू ही त्रिशूल डमरूदार डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. कन्हैया मुंबईकर तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. विलास पावशे गोलंदाजी मागवरती प्रहार केला. बॅटची एज फलंदाज बाद. रोहित पावशे याने झेल पकडलेला आहे. रवी पावशे तुझ्यासाठी बघा भाचे परिवार, सौरभ पाटील, अमोल पाटील, सिद्धी करवले यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेला आहे. विलास पावशीने जर मॅच जिंकून दाखवली तर या टीमचे पॅकर्स आहेत आमचे विवेकदादा भोईर यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. मॅच भरपूर रंगात होती, कन्हैयावरती आमचा विश्वास होता, परंतु मॅच आता आपण पाहिली तर अर्थात अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. ही मॅच जिंकून दाखवली तर शिवशंभू क्रिकेट क्लब तलोजा बोजकूर यांच्याकडनं दाद्यासाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु येणारा चेंडू भरपूर काही सांगून जाईल. एक चेंडू षटकार जर आला तर अंतिम चेंडूवरती एक जबरदस्त लाजवाब मॅच पाहायच मिळणार. परंतु दाद्यामध्ये आपला पुराणा इतिहास, पुराणा चावल इथे सावावा लागेल. 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. हो, टॅपिंग क्रिकेट नाही जमलं. बामाले टीमचे समर्थक आता टाळ्या वाजवतात. आनंदाचे डोही आणि आनंदाचे तरंग. 5000 रुपयाचा धनादेश इथे दिला जाईल विवेक शेठ भुईर यांच्याकडनं टीमसाठी, बामाली 40+ टीमसाठी. जबरदस्त मॅच आहे. दिस मॅच ओनली गॉड मिरॅकल. एखादा देवी चमत्कारच देखील या मॅचला वाचू शकते. एखादा नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार. प्रहार केला होता दीपकनं. लॉंग लेग सीम पार चेंडू जातोय. सावकारासाठी अवघ्या फक्त 6 धावेने हा सामना गमवावा लागला. टीम 40+ तलोजा बसू टीम हारलक आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय रोहिदास पावशे. 10 मध्ये 32 धाव्यांची झुंजार